हाय गाईज सर्वांना, गुड मॉर्निंग. तर मी आता उठून फ्रेश झाले, अंघोळ वगैरे झाले आहे, देवपूजा पण झालेली आहे. आणि आज आहे नागपंचमी, श्रावण महिन्यातला पहिला सण. तर आमच्याकडे कसं साजरा करतो आहे आम्ही ते तुम्हाला दाखवेनच. तर आता मिस्टरांच्या डब्याची मी तयारी करते, त्यांना आता जेवण बनवते मी. तर आज त्यांना भाकरी भाजी नाही करत, तर वरण भात भाजी करून देते मी त्यांना. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पाहू शकता जेवण रेडी झालं माझं. आता डाळ भाजी होते, पापड तांदळाला ठेवलं आहे, भात आणि इकडे खीर. ते आराध्याला डबा भरला आहे मी, तर त्याला पण वरण भातच देते आज. ते चाललं आता डबा भरला आहे, सगळं पापड वगैरे दिले. चाललं जातं मिस्टर ऑफिसला. चला बाय बाय. चाललं तर आता मिस्टर पण गेले ऑफिसला आणि निर्विक पण स्कूल आराध्य निर्विकच येतं माझ्या तोंडात, कारण निर्विक छोटा आहे बाळ माझा. बघा झोपला आहे गोड किती मस्त. तर सध्या निर्विकच जवळ असतं, त्याच्यामध्ये निर्विकचं सारखं सारखं नाव माझ्या तोंडात येतं. तर निर्विक झोपला आहे आणि आराध्य पण स्कूलला गेला आहे. तर जेवण उरकलं आहे, तर नैवेद्यासाठी उकडीचे लाडू, मोदक आणि घुगऱ्या, वालाच्या घुगऱ्या आम्ही करतो, ते करून घेतो आता. आणि नंतर निर्विक उठल्यावर निर्विकची तयारी करायला लागेल आणि मग नैवेद्य घेऊन जाऊ आम्ही यांच्या काकांकडे. ते नागपंचमीचं पूजन करतात नागाचं, तर तिथे आम्ही नैवेद्य घेऊन जाऊ. आणि तिथे आम्हाला आमंत्रण पण दिलं आहे त्यांनी जेवायला आम्ही. तर बघूया, तुम्हाला दाखवेल. निर्विक आमच्या उठला आहे. निर्विक इकडं बघा, काय उठला. हो, लाडू झालेले आहेत बहुतेक, आई बनवतात लाडू. तर निर्विकची नावं करू आपण. हां चला. चला आता आम्ही नावं करतो आणि मी पण रेडी होते, साडी वगैरे लावतं आणि जाऊ आपण पूजा करायला नागोबाची. काय आता नाव करायला बसतो आमचा निर्विक. गरम आहे ना, हाय बघा. हां तर बघा कसा टप ओढील बघा. हां तर बघा कसा टप ओढील बघा, ओढला बघा. हाय ना. चला नाव करून घेऊया, चला बच. इकडे बघ निर्विक, रेडी नाही तर खेळतं निर्विक. हां ढोलकी वाजवतं निर्विक, इकडे बघा शोना. हा आणि आता मी माझी तयारी करते. अशा प्रकारे आम्ही नैवेद्य घेऊन जातो. दूध, या घुगऱ्या बोलतात त्याला, आणि लाडू आणि नैवेद्य जेवणाचं काय ते घरातल्या बाप्पाला नेतो आम्ही. चला बाप्पाला दाखवू घरातल्या आणि तिकडं घेऊन जाऊ. अशा पद्धतीनं बाप्पाला आपण नैवेद्य दाखवलेलं आहे घरातल्या. आणि आता तिकडं जाऊया आपण. रेडी झालो निर्विक आणि मी, आणि आता चालू आम्ही नैवेद्य घेऊन. आता झालं असतं मोदक गिदक सगळं तिला चांगले लई नंबर झाला. ती पण आलती साईडला ठेवलं तर पण पात्री अशी ठेवायची असते, ठेवायचं असतं. आणि हे 5 ना कसलं कसलं काढलं नाही. तिळाचा, तांदळाचा आणि अबीराचा आणि कुंकू आणि पिंजरीचा आहे. काही काही तसं चांदीचं असतं ना. हो, तांब्याचं असलं पित्तलचं असलं तरी चालतं. मग मेन तेल भाजन पूजन चालू केलेलं आहे आपला आई. केशवा नमः, महादेव नमः, गोविंद नमः, नारायण नमः, मधुसूदय नमः.
सगळ्यात आधी गणपतीचं पूजन पाहिजेच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समग्र निर्विघ्न पूर्ण देव सर्व कार्य सुसर्वदा गजानन. सगळ्या पूजा करा हा. हा तू करतो जेवायला आले का समजा कर मग मी करतो मावशी. वगैरे पूजन आमचं झालेलं आहे मस्तपैकी. सगळ्यांनी नमस्कार वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही इथे जेवण करू. आई गेलं जेवण थोडं आणायला घरून आणि याने पण बनवलं आहे. तर इथे जेवूया सगळी एकत्र. ती मस्त वाटतंय बघा, छान प्रसन्न. तू पण ये, तू ये मग. गाईज आलो होता आम्ही तिकडून आईंकडून. तर अशा पद्धतीने आम्ही नागपंचमी साजरी केली. तर तिकडं जेवण वगैरे केलं आम्ही आणि छान पद्धतीने आम्ही नागपंचमी साजरी केली. तर असेच सण आमच्याकडे कशा पद्धतीने आम्ही सण साजरे करतो ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने आपण ऐकलेलं आहे की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीच्या पात्रातून कालिया नागाचा पराभव करून ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण वर आले होते सुरक्षितपणे, तो दिवस म्हणून म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीचा आजचा दिवस हा आपण साजरा करत असतो. तर अशा पद्धतीने आपली संस्कृती ही ती जपण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने आपण जर ही संस्कृती जपली तर आपली मुलेसुद्धा आपलं बघून संस्कृती जपण्याचा नक्की प्रयत्न करतील. तर असेच सणांचे व्हिडिओ किंवा वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसंच म्हटलेलं आहे की काय बोलतात आपल्याकडे आणि आपण मानतोसुद्धा की भाऊरायाचा हा उपवास म्हणजे नागोबाला आपण भाऊराया म्हणून मानत असतो. तर हा आपल्या भावासाठी हा उपवास आपण मानत असतो आणि आपण करत असतो. महिला किंवा माझ्या भगिनी मैत्रिणी किंवा सगळ्या भगिनी आपण करत असतो. तर अशा पद्धतीने आपण नागपंचमीचा सण साजरा केलेला आहे. तर चला माझा ब्लॉग मी एंड करते आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.